ऐप न्यूज़ की तरफ से 300 पहलवानों को अवार्ड दिया गया है। उसके बाद आज की युवा पीढ़ी को आप क्या कहेंगे जो मोबाइल में गुम है, जो नशे में गुम है, उनको व्यायाम की तरफ और कुश्ती की तरफ लाने के लिए आप क्या मैसेज देना चाहेंगे? मैं समझता हूँ हमारे पूर्वजों ने जो हमको सीख दी है, व्यायाम करना चाहिए ताकि रोगों से हम दूर रह सकें। हम सभी ने प्रयास करना चाहिए। आने वाले दिनों में व्यायाम को ज़्यादा से ज़्यादा कैसे बढ़ावा दिया जा सकता है, इसकी कोशिश सरकार की तरफ से की जा रही है। जहाँ तक स्कूलों का विषय, तो आपने देखा होगा राष्ट्रभक्ति गानों के ऊपर कवायद ये बहुत अच्छे पैमाने पे संपन्न हुई। कवायद तो वैसे पहले भी थी, लेकिन बीच में कुछ साल कवायद बंद थी, उसको फिर से शुरू किया गया। और आपने देखा होगा 26 जनवरी भारतीय प्रजासत्ताक दिन के शुभ अवसर पर पूरे महाराष्ट्र से 2 करोड़ से ज़्यादा विद्यार्थियों ने कवायद सादर करके एक विश्व विक्रम निर्माण किया है। मैं समझता हूँ जो मोबाइल में बचपन से अभी आने वाली हमारी पीढ़ी जो जा रही है, उससे अगर हमको निकालना चाहिए तो स्पोर्ट्स के ऊपर हमको ध्यान देना पड़ेगा। आने वाले दिनों में जो शिक्षक भर्ती होगी वहाँ पर भी कला और क्रीड़ा को प्राधान्य दिया जाने वाला है। और जो ग्राउंड पे खेलने वाले अच्छे क्रीड़ा में जिन्होंने नैपुण्य सादर किया है, आपने महाराष्ट्र का, भारत का नाम रोशन किया है, ऐसे भी क्रीडापटुओं को वहाँ पर संधी मिलने वाली है। 100 कुस्तीपटूंना पुरस्काराचा वितरण कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ज्यांनी जवळपास आपलं संपूर्ण जीवन या कुस्ती खेळासाठी समर्पित केलं, ते आदरणीय गोरखनाथजी बलकवडे साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व कुस्ती क्षेत्रातील कुस्तीपटू, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बलकवडे साहेब, तुमच्यासह बाहेरगावावरून आलेल्या सर्व कुस्तीमध्ये आवड असलेल्या पदाधिकाऱ्यांचं मी मालेगावमध्ये स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो। आणि गेल्या काही दिवसांपासून कुस्ती या खेळामध्ये काय काय अडचणी आहेत, त्या कशा पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजे, या संदर्भामध्ये तुम्ही जे प्रयत्न करता आहेत, मला वाटतं की ह्या संपूर्ण टीमचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे। बलकवडेजी, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये आपल्या या क्षेत्रातल्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये ज्या काही सूचना असतील, त्या सूचना मग राज्य शासन असेल, क्रीडा विभाग असेल, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचा एक भाऊ या नात्याने मी स्वतः करीन। अगदी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भातली बैठक लावण्याचा जरी विषय असेल तरी मी स्वतः विनंती करून निश्चितपणे त्या पद्धतीच्या बैठकीचीही विनंती आपल्या सर्वांच्या वतीने मी निश्चितपणे करेन। ज्या कुस्तीपटूंनी अगदी लहानपणापासून, जसं आता प्रमोद पाटील सांगत होते, या लाल मातीमध्ये घाम गाळण्याचं काम केलं,
काही खेळाडू तर अतिशय गरीब कुटुंबातले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते या कुस्तीसाठी सेवा करतायत, मेहनत करतायत, घाम गाळतायत. आणि म्हणून आपलं गवळी विजू कुठे गेला? विजूभाऊ या कुस्तीच्यासाठी जे जे काही करावं लागेल आपल्या मालेगाव पातळीवर ते आपण सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू. बलकवडे साहेब, पाठीमागच्या काळामध्ये खरं म्हणजे कुस्तीच्या संदर्भामध्ये त्यातल्या त्यात संपूर्ण शहरामध्ये अगदी पॉकेट वाईज अनेक आमचे खेळाडू आहेत, कुस्तीपटू आहेत. मला वाटतं संघटना पण 2-4 आहेत. जसं आता तुम्ही बोलले की सर्व संघटना एकत्रित करण्याचंही चांगलं काम तुम्ही त्या ठिकाणी करता आहेत. मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये कॅम्पमध्ये एक मोठा आखाडा, त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला होता. हा, आपल्या तालीमसाठी पण 50 लाख रुपये त्या ठिकाणी त्याचं काम चालू आहे, प्रगतीपथावर आहे. मी पर्टिक्युलर कुस्तीच्या संदर्भामध्ये, परंतु दुर्दैवाने कॅम्प परिसराच्यासाठी जे काही आपण एक आखाडा आणि मॅटवरच्या कुस्तींची व्यवस्था झाली पाहिजे असं अपेक्षित असताना दुर्दैवाने त्या पद्धतीचा प्रकल्प आपल्या नामपूर रस्त्याच्यापासून मध्ये जो एक 1.5-2 एकरचा ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. परंतु मालेगावमध्ये मी आपल्या प्रभाग सभापती साहेबांना पण बोललेलो आहे की तुम्ही एक चांगली या कुस्तीपटूंच्या दृष्टिकोनातनं एक चांगली जागेची गवळीसाहेब, विजूभाऊ तुम्ही निवड करा आणि त्या ठिकाणी या कुस्तीच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही सुविधा लागतील त्या सुविधांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, हे मी अतिशय नम्रतेने या ठिकाणी सांगू इच्छितो. आता आपण पाहतो की लहानपणापासूनच लहान बाळ जे असतील, लहानपणापासूनच ते मोबाईलमध्ये जात आहेत. अगदी वृद्धांपर्यंत पण मोबाईलमध्येच आहेत, तरुण पण आहेत. आणि म्हणून या मोबाईलमधनं हे बाहेर पडले पाहिजेत. शारीरिक व्यायाम कमी झाला आणि म्हणून एक सुदृढ नागरिक घडवण्याचं काम हे सर्व कुस्तीपटू तुम्ही जे करताय, मला वाटतं की शासनाची पण जबाबदारी आहे की तुमच्या या चांगल्या संकल्पनांना पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून काही मुद्दे कदाचित राज्य पातळीवरचे असतील, काही आपल्या जिल्हा पातळीवरचे असतील, काही कदाचित देश पातळीवरचे असतील. जसं तुम्ही आता त्या स्टेरॉइडच्या संदर्भात जे काही बोलत होतो तो देश पातळीवर आपल्याला न्यावा लागेल. आणि म्हणून ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर या विषयांचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे त्या त्या प्लॅटफॉर्मवर आपण सर्वजण मिळून निश्चितपणे याचा पाठपुरावा करू. आपल्याला माहिती आहे की कदाचित आपल्याच तालमीतला हर्षवर्धनजी सदगीर डबल केसरी, आणि आपल्या सर्वांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की पुण्याला त्या कुस्तीला मी पण स्वतः उपस्थित होतो. मलाही त्या कुस्तीचा आनंद घेण्याची संधी मिळाली होती आणि त्या कुस्तीमध्ये सदगीरजींनी गुण मिळवत त्या ठिकाणी डबल केसरीचा बहुमान त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आता सदगीरजींनी तर त्याचं काम केलेलं आहे आणि डबल केसरी तर सदगीरजींना त्या ठिकाणी शासनामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भातला पाठपुरावा चालू आहे. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हर्षवर्धनला, आणि आमचा प्रयत्न चालू आहे की त्यातल्या त्यात नाशिक महानगरपालिकेमध्ये
हर्षवर्धन सदगीरजींना कायमस्वरूपी नोकरी आणि माझा मानस आहे की ती पण क्रीडा क्षेत्रात मिळाली पाहिजे, की जेणेकरून इतरही खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतील. आज या ठिकाणी बोलत असताना माझी मालेगावच्या सर्व कुस्तीप्रेमींना विनंती आव्हान असणार आहे की आपण सर्वजण एकत्रित बसा आणि एक चांगला मालेगावच्या पातळीवर मोठी व्यायामशाळा आखाडा कसा आपण निर्माण करू शकतो. मॅटवरचंही प्रावधान तिकडं असलं पाहिजे, कारण आता येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने कुस्तीमध्ये पण बदल होत आहेत त्याही स्पर्धेमध्ये आपल्याला राहावं लागणार आहे. आणि म्हणून याचा एक आराखडा तयार करून भोसले साहेबांनाच मी विनंती करणार आहे. अरुणजी, तुम्ही सर्व या लोकांना सोबत घेत एक चांगला मोठा आखाडा कसा आपल्याला तयार करता येईल. बलकवडे साहेबांची व्यायामशाळा एकदा बघायला मी गेलो होतो, परंतु आता तर त्यामध्ये आणखी काही वर्ष झाले त्यामध्ये आणखी खूप चांगले बदल करून त्यांनी अतिशय भव्य दिव्य अशी व्यायामशाळा त्या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि म्हणून आपल्या मालेगावमध्ये सुद्धा अशी चांगली आखाडा आणि बाकीच्या सर्व साहित्यांयुक्त अगदी लहान मुलांच्या पासून तर जे काही कुस्तीपटू असतील त्यांच्या दृष्टिकोनातून जी काही आपल्याला सुविधा लागेल त्याचा तुम्ही कार्यक्रम तयार करा, जागा निश्चित करा. आता भरपूर जागा पण आपण शासनाची मिळवलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी मिळवून देण्याची माझी जबाबदारी असेल. येणाऱ्या काळामध्ये नामपूर रस्त्याला जे काही आपलं काष्टीला छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल आहे त्या संकुलामध्ये एक 10-15 एकर जागेमध्ये एक छान स्टेडियम पण आपण प्रस्तावित करतो आहोत, की ज्या स्टेडियममध्ये सर्व सुविधा आपल्याला कशा देता येतील. मला वाटतं की अजंदे बाबाच्या त्या चौकाच्या एका बाजूला ती जागा क्रीडासाठीच राखीव असल्यामुळे त्याही ठिकाणी क्रीडाच्या सुविधा आपण निर्माण करतो आहोत. आणि रावळगाव नाक्यावरची मालेगाव महानगरपालिकेची जी शाळा होती आता बंद आहे, त्या शाळेच्या जागेमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी क्रीडाच्या संदर्भातल्या काही सुविधा निर्माण करायला घेतो आहोत. हे सर्व असताना माझी आपल्याला विनंती आहे की ज्या पद्धतीने माननीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल आपला आहे, हजारोच्या संख्येने अगदी जॉगिंग ट्रॅकच्या पासून तर सर्व खेळांचा आनंद ज्या पद्धतीने विद्यार्थी घेत आहेत, अनेक मुलं घेत आहेत, मुली घेत आहेत, तर दाभाडीच्या बॉर्डरवर आपण भगवान वीर एकलव्य स्टेडियम छोटंसं स्टेडियम बांधलेलं आहे. दुर्दैवाने एवढं मोठं स्टेडियम पण त्याचा उपयोग होत नाही आणि म्हणून त्या स्टेडियमचाही उपयोग कशा पद्धतीने आपण करू शकतो याही संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालावं. जिथपर्यंत आता आपल्या मालेगाववर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे, सर आपल्या माहितीकरता येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये क्रीडा आणि कला शिक्षकांची विशेष भरती आपण करतो आहोत, की जेणेकरून मोबाईलमधनं जसं मी बोललो की हे विद्यार्थी बाहेर पडले पाहिजे, थोडं मातीकडे गेले पाहिजेत, त्यांनी व्यायाम केला पाहिजे, त्या माध्यमातून एक शिस्त मिळेल आणि आजारांच्या पासून पण व्यायामामुळे ते सर्वजण दूर राहू शकतील. आणि म्हणून कला आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांच्यासाठी खास प्रावधान ठेवून आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती होणार आहे. आणि ही शिक्षक भरती करत असताना नुसता BPEd झालेलाच शिक्षक आपण घेणार नाही, तर जो ग्राउंडवर खेळलेला आहे, ज्याने प्रावीण्य संपादन केलेलं आहे, अशाही लोकांना शिक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचंही प्रावधान
त्या भरतीमध्ये केलेलं आहे की जे ग्राउंडवर खेळून त्यांनी बाबा राज्य पातळीवर देश पातळीवर ज्यांनी काही पदक मिळवलेले आहेत त्यांना सुद्धा या शिक्षक भरतीमधून त्या ठिकाणी स्थान मिळणार आहे। आणि म्हणून आपण जर पाहतो तर आत्ताच्या घडीला येणाऱ्या काळामध्ये जेवढं शिक्षणाला जे मार्क आहेत ते क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहेच, परंतु त्या क्वालिफिकेशनच्या सोबतच कला क्रीडा इतर क्षेत्रात जर त्या व्यक्तीने त्या विद्यार्थ्याने काम केलेलं असेल ते मार्क सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता धरले जाणार आहेत। उदाहरणार्थ एखाद्याला जर 78% मार्क आहेत, एखाद्याला 80% मार्क आहेत, 80% वाल्याने जर इतर क्षेत्रात काही काम केलेलं नसेल, 78% वाल्याने जर कला क्रीडामध्ये काही प्रावीण्य मिळवलेलं असेल तर कदाचित 78% वाल्याचं ऍडमिशन होईल, 80% वाला पाठीमागे पडणार आहे। आणि म्हणून मला वाटतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आता तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहेत। आणि म्हणून या सर्व गोष्टींचं आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा, आनंद घ्यावा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। माननीय भोसले साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की नुसतं व्यवसाय म्हणून नाही तर या मातीचं आम्ही काही देणं लागतो। ही जी परंपरा त्यांच्या वडिलांच्या पासूनची आहे ती परंपरा पुढे सुरू ठेवण्याचं काम माननीय भोसलेजींनी या ठिकाणी कंटिन्यू सुरू ठेवलेलं आहे। आणि म्हणून सर्व मालेगाव वासियांच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो। मला पुढे आणखी 1-2 कार्यक्रमांना जायचं असल्यामुळे सर्व पाहुण्यांची परवानगी घेत परत एकदा आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो, आपला आभार व्यक्त करतो। आणि आपल्या ज्या काही सूचना असतील अडीअडचणी किंवा पुढे पाठपुरावा करणं, एक आपल्या लेटर पॅडवर जर त्या लिहून दिल्या तर त्याचा पाठपुरावा करणं वेळ प्रसंगी अगदी क्रीडा मंत्री महोदयांच्यापासून उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून तर मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाणं, तुमच्या विषयी त्यांच्या समोर ठेवणं, ही सर्व कामं करण्याची एक तुमचा भाऊ म्हणून मी स्वतः जबाबदारी स्वीकारेन, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। तुम्हाला जिथे जायचं तिथे जा, तुम्हाला पोलिसांकडे जा, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, आम्ही सगळं मॅनेज केलेलं आहे। म्हटलं ठीक आहे, तुम्ही मानव अधिकाराचा कार्यकर्ता बघितला नाहीये, कॉन्स्टिट्यूशनची ताकद तुम्हाला माहिती नाहीये। आता मी येते इथे आणि बघते तर माझा त्यांच्याबरोबर 2.5 वर्षाचा खूप मोठा संघर्ष चालला। त्यांच्यावर मी 8 FIR केल्या शहाजी उमप सरांकडनं, नंतर कोर्ट ऑर्डर घेतल्या। आता त्यांच्यातला एक जण जो मेन आहे तो 10 महिने पण मध्ये होता, आता ती टोळी मोडकळीस आली आणि त्यांनी वेगवेगळ्या बिझनेसकडे टर्न झाले आणि माझं दर महिन्याला इथे येणं असतं म्हणून त्यांनी त्यांचा बिझनेस पॉज केला। हा असतो एक स्पोर्ट्स पर्सनचा लुक की आपण जेव्हा स्पोर्ट्स खेळतो तेव्हा आपण एक पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह पर्सन बनतो आणि आपण समाजासाठी चांगलं काम करतो। स्पोर्ट्स आपल्याला चांगले किक देतं आणि जे लोक स्पोर्ट्समध्ये जात नाहीत, सकाळी लवकर उठत नाहीत, साधं वॉक करत नाही, रनिंग करत नाही, ती लोक हे असं नशा बेचना जो इधर पे चल रहा है सब कुछ, मतलब ऐसे जो लोग हैं तो मैं तो बोलती हूँ कि उनमें कोई हिम्मत नहीं है आणि त्यांच्यात जी हिम्मत नसते ना ती लोक असा बिझनेस करतात। आणि माझा लँड माफियांनंतर ड्रग्ज माफियांकडचा प्रवास सुरू झाला आणि याच्यावरती मी जेव्हा कोर स्टडी केला तर मालेगावामध्ये मी 2 मोठे अभियान घेतले, एक 14 फेब्रुवारीला, एक 6 मेला। तो मी पुण्याहून येऊन इथे 8 दिवस थांबून सगळा सर्वे करून मालेगाव पॅटर्न पण बनवला आणि त्या पॅटर्ननुसार मी आज काम करते। मालेगावमध्ये सगळ्यात महत्त्वाचं डी ॲडिक्शन सेंटरची मागणी माझी आहे, कारण डी ॲडिक्शन सेंटर नसेल तर मुलांना ट्रीटमेंट मिळणार नाही। दे आर सिक पीपल, त्यांना ट्रीटमेंटची खूप गरज आहे
आणि दुसरं म्हणजे मी मालेगावमध्ये स्पोर्ट्स अकॅडमीजची मागणी करते. जेवढे मुलं स्पोर्ट्स खेळतील, पॉझिटिव्हिटी वाढेल, तेवढे ते ड्रग्सकडे कमी जातील. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक होतात. त्याच्यानंतर आज पण मी जेव्हा येत होते तेव्हा नाशिक आय जी, आत्ता जे नवीन आय जी आलेले आहेत त्यांच्याबरोबर पण माझी मीटिंग झाली. त्यात बरेचसे कॉन्फिडेन्शियल थिंग्स मी त्यांच्याबरोबर शेअर केल्या. आणि आत्ता जो माझा पुढचा प्रोग्राम असेल तर जसं स्पोर्ट्सचं आहे तसं ड्रग्सचे वॉरियर बना. या ड्रग्स विरोधात लढणारे वॉरियर्स मला पाहिजेलेत मालेगावमधून, आणि ते स्पोर्ट्स पर्सनच बनतील असं पण मला विश्वास आहे. आणि कारण त्यांच्यामध्येच ती पॉवर असते, ते थिंकिंग असतं. तर लवकरात लवकर आपण ड्रग्स वॉरियरचं पण हे करणार. आणि बरंच काही मालेगावमध्ये आता नशामुक्तीसाठी जे अभियानाअंतर्गत जे काही आवाज उठतोय त्याच्यामुळे मालेगाव पोलीस बरंचसं ॲक्शन मोडमध्ये आलेलं तुम्ही बघताय. कारण ते म्हणतात ना की ते चक्र सुरू केलेलं आहे आता, आणि फार लवकरात लवकर खूप काही मोठ्या घडामोडी मालेगावमध्ये होतील. कारण ही खूप महत्त्वाची गरज आहे. जर यूथ स्पोर्ट्सकडे गेलं नाही तर ते ड्रग्सकडे जाईल, आणि ड्रग्सकडे जाऊन हे माझ्या देशाचं भविष्य खराब होईल. ज्या देशाने तुम्हाला मानवाधिकार दिलेत संविधानाने, त्या देशाने तुम्हाला राष्ट्रीय कर्तव्य पण दिलेले आहेत. प्रत्येकाने त्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी, म्हणजे जर उद्या आपल्या देशावर ते एखाद्या सपोज चायना पाकिस्तानने आक्रमण केलं तर हेच स्पोर्ट्सचेच मुलं जाऊन तिथे लढू शकतील. जे ड्रग्स घेत आहेत त्यांच्यामध्ये ती ताकदच नाही, ते एवढे कमकुवत आहेत. तर या सगळ्यांसाठी पण मी सगळं काही पुढे हे करणार आणि ड्रग्स वॉरियरसाठी प्रयत्न करणार. मला खूप सारं चांगलं संघटन मिळालं. इथून खूप सारे माझे बंधू जे आहेत ते उभे राहिले, त्या साईडने पण ह्या साईडने पण. आणि आता तेही मला स्वतः पण खूप चांगलं एनकरेज करतायत. सोनाली मॅडम, हम आपके साथ में है. जर मी पुण्याहून येऊन एवढं ट्रॅव्हलिंग करून माझे पैसे टाकून माझा वेळ देऊन जर मी मुलांच्या भविष्याचा विचार करत असेल तर मालेगावच्या लोकांना पण माझं आव्हान आहे की त्यांनी याच्यामध्ये जुडावं, कनेक्ट व्हावं. का? कारण ही फार मोठी काळाची गरज आहे. अदरवाईज म्हणता म्हणता हे यूथ तुमच्या हातातनं सुटून जाईल. आणि असंच चालू राहिलं तर मी म्हणते पुढच्या 5-10 वर्षात प्रत्येक घरात एक तरी नशा करणारा मुलगा किंवा फॅमिली मेंबर असेल. त्याच्यासाठी पण एक संघटनाची मी मागणी करते. संघटन हे एका फक्त पॉलिटिशियन्स जेव्हा बोलते तर त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. सोनाली पवार मैडमला संगठन का पाहिजे, मतलब उसको कुछ यहाँ पे कुछ पॉलिटिक्स करना है क्या, वो क्यों इतना ऐसे बोल रही है. घाबरू नका, मला त्याच्यात नाही पडायचंय, चिल. कारण एक चांगला समाजसेवक जो देशाचा विचार करतो आणि त्यांना वाटतं की समाज परिवर्तनाची, प्रबोधनाची गरज आहे आणि त्याच्यासाठी लॉ अँड ॲक्शनची पण गरज आहे. आज मी सगळे स्तरावर काम करते की लॉ आणि ॲक्शन पण महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर जागृती पण महत्त्वाची आहे. आणि लवकरात लवकर मालेगावमध्ये ड्रग्ज वॉरियर जे आहेत त्यांची आपल्याला खूप गरज आहे. आणि लवकरच मी ड्रग्ज वॉरियर साठी जे यूथ आहे आणि आता जी यांची कमिटी आहे त्यांना पण मी आवाहन करते की सगळे त्याच्यासाठी कनेक्ट व्हा. मी फार महत्त्वाचा विषय बोलते जो मालेगावसाठी फार महत्त्वाचा आहे. जे आजची सिच्युएशन फार डेंजरस आहे, अतिशय महत्त्वाचा विषय. सो पुढे जाऊन सगळ्यांनी त्याच्यामध्ये कनेक्ट व्हा. लवकरात लवकर फार वेगळ्या गोष्टी होणार आहेत. मालेगावमध्ये जे ड्रग्ज विकलं जातं आहे त्याच्यामध्ये 1000 तरी ड्रग्ज विक्रेते आहेत. त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती गुन्हे नोंदवले जात आहेत. मकोकासारख्या ॲक्शन्ससाठी सगळ्या ॲक्शन्स घेतल्या जात आहेत. आता 5 पकडलेत, अजून बाकीचे पकडून फार मोठे चॅनल त्याच्या मागे काम करत आहे. आणि मालेगावमधले सुद्धा काही लोक त्यांना कनेक्ट आहेत. ते फार भयानक परिस्थिती आहे आणि पुढच्या भविष्यासाठी ठीक आहे आमच्यासारखे लोक लढतील. तुम्ही सोबत या आणि पुन्हा एकदा ज्या मुलांनी एवढं छान कुस्ती खेळले, ह्या देशाच्या मातीमध्ये फार मोठी ताकद आहे.
ह्या मातीमध्येच भगतसिंग सारखे जन्माला आले. हे स्पोर्ट्समधून येतं सगळं. आणि लवकरच पुढचा प्रोग्राम, पुढच्या काही मुवमेंट असतील, मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करेल. आता सगळे मला वाटतं कंटाळले, थकलेले दिसत आहेत आणि सगळ्यांनी आराम करा. तुमच्यापेक्षा मी पुण्याहून 5:30 वाजता उठून प्रवास करते आणि मी स्वतः रोज सकाळी 5 वाजता उठून 5:30ला माझी कार स्टार्ट करते. बालेवाडी येथील जे राष्ट्रकुल स्पर्धा होतात त्या छत्रपती क्रीडा मैदानावर मी जाते. तिथे मी रनिंग करते. त्याचे मी व्हिडिओज पण मालेगावच्या लोकांसाठी टाकते की लवकर उठा, धावा. आणि तिथे एक शिवाजी महाराजांचा खूप मोठा स्टॅच्यू आहे. जेव्हाही मी रनिंग करून येते त्यांना बघत पुन्हा पुढे रनिंग करत जाते, पुन्हा त्यांना बघते. कारण सकाळी सकाळी मला ती ऊर्जा मिळते, एक वॉरियरची ऊर्जा मला मिळते. सो थँक्यू. आता जे असेल ते पुढचं बोलतील बाकी. थँक्यू सो मच. सर्व मान्यवर आणि इथे उरलेले कुस्तीप्रेमी प्रेक्षक वर्गानो, आता जे होते ते गेले, ते फक्त कार्यकर्ते म्हणून आले होते आणि ते गेले. मला वाटतं काय ज्या गोष्टी करता मी इथे आलो आपले संवाद साधायला, ती गोष्ट डायरेक्ट बोलणं मला अतिशय महत्वाचं आहे. कारण काय असतं, एखादा कार्यक्रम आपण घेतो, तर विजूभाऊने हा कार्यक्रम घेतला इथल्या कुस्तीचा प्रसाराकरता, कुस्ती आपल्या दारी ही संकल्पना घेऊन आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो, खेड्यापाड्यात फिरलो, गावांमध्ये फिरलो, लहान मुलांमध्ये फिरलो. अनेक संकल्पना डोक्यात आले की कुस्ती ही गावोगावी कशी पोचली पाहिजे आणि का पोचली पाहिजे, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, आपण बघितलं असेल की पुरातन काळापासून आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो. छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं, ते कशा जीवावर केलं, ते पैलवानाच्या जीवावर केलं. लक्षात घ्या, त्यांचे जेवढे मावळे होते सगळे आखाड्यात तयार झालेले होते आणि म्हणून ते स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. आणि आजही माझ्या मागे पुढे बसणारे जय भवानी जय शिवाजी म्हणणारे ते आजपर्यंत तेच म्हणते. शिवाजी महाराज हे राजे माणूस नव्हते, तो एक विचार होता. लक्षात घ्या, औरंगजेब त्याला मारण्याकरता इथं आला होता, शिवाजी महाराजांनी तो विचार मारण्याकरता इथं आला होता, पण त्याला तो विचार मारता आला नाही. आणि आजही शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. त्याला कारण तेच आहे. या ठिकाणी आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला, संभाजी महाराज जन्म झाला. आपण एकमेकाचे कुणी भाऊबंद किंवा विरोधक नाही. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन. त्यांचे जेवढे बॉडीगार्ड होते त्यातले निम्म्याच्यावरती बॉडीगार्ड मुसलमान होते. आणि मला अभिमान वाटतो की छत्रपतींनी सर्व समाजाच्या लोकांना समान न्याय दिला, म्हणून ते आजही आपल्या मनात जिवंत आहे. आपल्याला कोणत्याही समाजाच्या बरोबर संघर्ष नाही करायचा, आपल्याला स्पर्धा करायची. लक्षात घ्या, स्पर्धेने माणूस मोठा होत असतो. तू 100 जोर मारले तर मी 150 मारतो, ही संकल्पना आपल्या डोक्यात पाहिजे. आणि म्हणून ही संकल्पना घेऊन मी इथे आज आलेलो आहे. आपण बघितलं असेल की या मंचावर बसलेले अनेक जुने जाणते पैलवान आहे, काही पोलीस दलातले, काही कुठल्या दलातले बसलेले. या पैलवानांना लहानपणापासून तयार करण्याकरता त्या आईबापांना किती कष्ट घ्यावा लागले असं तुम्ही विचार करा. एखादा माणूस किंवा एखादा शेतकरी माणूस आपल्या शेतात रात्रभर राबतो, दिवसभर राबतो, पाणी भरतो, पोटाला आळा देतो आणि त्या पोराला जेव्हा मोठा करतो आणि तो पोरगा जेव्हा मोठा होतो कुस्तीचा हळूहळू वाढा झाडाने, त्यावेळेला त्याला आकार येतो ना, तो आकार बघण्यासारखा असतो आणि त्या आईबापाचा आनंद बघण्यासारखा असतो. कुस्तीमध्ये हेच शिकवलं जातं. लक्षात घ्या, आज तुम्ही बघितलं असलं मी ते आल्यानंतर अनेक पैलवानांनी येऊन माझ्या पायाला हात लावला, दर्शन घेतलं. तुम्ही विचारलं असेल कुस्ती का चांगली आहे बुवा. कुस्ती ही संस्कारी आहे. लक्षात घ्या, कुस्तीमध्ये आपल्यापेक्षा मोठ्यांना आदर देणं, आपल्या आईबापांचा आदर करणं हे लहानपणापासून शिकवलं जातं. कुस्ती हा सगळ्या खेळांचा राजा आहे. लक्षात घ्या, माणूस जन्माला आला ना सगळ्यात प्रथम तर कुस्ती खेळला. म्हणजे आपण रामायण बघा, महाभारत बघा, कुठलं युद्ध बघा, कुस्तीमुळेच सगळं आलेलं आहे. आणि कुस्तीतल्या पैलवानांनी सगळे युद्ध जिंकलेले. आणि म्हणून ह्या कुस्तीची संकल्पना घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. आम्ही आपल्याकडे काय आता निवडणुका नाही आहे का मतदान द्या, काही पैसे द्या, वर्गण द्यायच्याकरता नाही आलेलो. आपल्या मुलांचं भवितव्य कसं घडवलं जाईल त्याच्याकरता आलो. लक्षात घ्या, आपले मुलं मोठे झाल्यानंतर काय केलं पाहिजे बुवा. कुस्ती खेळून काही मोठा नाही नुसते भरणार, त्या कुस्तीच्या बरोबर त्याच्या बुद्धीचा त्यांनी वापर केला पाहिजे. आज आपल्या देशाच्या ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो आपण त्याला, व्यवस्थापन म्हणतो त्याला, ज्याला कलेक्टर, DSP वगैरे जे मोठ्या पोस्ट आहे, हा देश चालवतात. आपले मिनिस्टर साहेब म्हणा की आमदार साहेब, खासदार साहेब, हा देश नाही चालवते. लक्षात घ्या, देश चालवलेले, स्कीम चालवलेले सगळे IAS ऑफिसर असतात. आणि हे IAS ऑफिसर बहुजन समाजाचे नसल्या कारणाने बहुजन समाजाला प्रत्येक वेळेला त्यांच्यासमोर हात पसरावा लागतात, भीक मागावं लागते. लक्षात घ्या,
आजही 70-75 वर्ष झाले आपला शेतकरी कांद्याला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या. म्हणजे आजही आपला माणूस गुलाम आहे का नाही सांगा ना तुम्ही मला, आहे का नाही गुलाम? आपण हा कागदी वही ज्या माणसाने तयार केली किंमत कोण ठरवतं? हा बनवणारा ठरवतो. पण माझा शेतकरी शेतामध्ये काम करणारा रात्रंदिवस झटतो, त्याच्या मालाला भाव मागायला रस्त्यावर उतरावं लागतं. याच्या इतकं दुर्दैव दुसरं कोणतं नाही, लक्षात घ्या. आता मला खरं मंत्री साहेबांच्या समोर बोलायचं होतं, पण यांनी खूप घाईघाईमध्ये कार्यक्रम घेतला. फक्त माझं भाषण त्यांचं भाषण ठेवलं असतं ना, मी त्यांना सगळं बोलायला लावलं असतं. तरी त्यांच्याकडनं मी शिक्षक नेमून घ्या, कसं बोलायचं बोलून घेतो. थोड्या वेळामध्ये विजू भाऊला बोललो होतो की मंत्री साहेबांना बाकीचं संपवा, त्यांच्यासमोर मला बोलू त्यांच्यासमोर. कारण मंत्र्यांसमोर किंवा आमदारांसमोर बोलायला हिंमत लागते, लक्षात घ्या. आणि जो माणूस शिकलेला असतो ना, त्याला नॉलेज असतं ना, तो या सगळ्या आमदारांना खासदारांना प्रश्न विचारू शकतो. ते आपले सगळे नोकरी, लक्षात घ्या, ते आपले मालक नाही आहे. आपला शेतकरी तुम्ही तुमच्या आयुष्यातली कमाई 90% कमाई टॅक्स भरून भरतात, ते लक्षात घ्या. आणि ह्या टॅक्सचं सरकार काय करतंय हे विचारण्याचे अधिकार तुम्हाला सर्वांना असताना तुमचं शिक्षण नसल्या कारणाने तुम्ही होत नाहीये. आणि शिक्षणाबरोबर त्याला व्यायामाची जोड लागते. तुमच्या अंगात जर शक्ती असेल ना, बल, तर तुमची बुद्धी बरोबर काम करते, लक्षात घ्या. तुम्ही निकामी कधी होतात? आपला एखादा माणूस रिटायर झाला का तो म्हणतो यार मी रिटायर झालो, माझ्या अंगात ताकदच राहिली नाहीये. म्हणजे काय? ज्याच्या अंगात ताकद नाही तो पुढे काम करायला तयार होत नाही. पण मला तुम्हाला विनंती करायची, लक्षात घ्या, जे रिटायर होतात, वस्तात लोक म्हणा किंवा माणसं जे व्यायाम करणारे, त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी असते. ही अनुभवाची शिदोरी आपण जेवढी वाटू ना तेवढी ती मोठी होत असते. त्या ज्ञानातून ज्ञान वाढत असतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, लक्षात घ्या. आपण आता आपल्या स्टेजवरती ज्या महिला आहे, डॉक्टर बसलेले आहेत, हे कोणामुळे बसलेले आहे? या समाजामध्ये जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष केला तेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. याच्या आधी कधी भेटला का? अहो, संघर्ष केला, रक्त ओकलं त्या न्यायाने, त्या खानदानी अख्या रक्त ओकलं, तेव्हा शिक्षणाचा अधिकार भेटला. आपल्याला स्वातंत्र्य भेटलं हो, कधी 47 स्वातंत्र्य भेटलं. पण खऱ्या अर्थाने कधी आलं अंमलात? ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. घटना, त्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला जगायचे जे अधिकार दिले त्याच्यातनं आपल्याला जगण्याचे अधिकार मिळाले. आणि तेच आजच्या शिक्षणाच्या घडीला मला तेच मंत्री महोदयांना सांगायचं होतं की आपल्या शाळेच्या विषयामध्ये संविधान, या संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार, हे जे मी बोलतो ना, हा अधिकार मला ते दिला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला अधिकार. हा अधिकार हा सर्वसामान्य माणसांना कसा पोहोचेल, सर्वसामान्य माणसांना कसा कळेल, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जे पण राज्यकर्ते असतात ते माणसाला पूर्ण शिकून देत नाही. कारण माणूस शिकला का प्रश्न विचारतो, लक्षात घ्या. आणि प्रश्न विचारायला लागल्यावरती त्याची गैर राहत नाही. आणि ज्या ज्या वेळेला क्रांती झालेली आहे त्यावेळेला सगळ्यात पुढं पैलवानच राहिलेले, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी क्रांती होणार आहे, कुठे असू द्या ते, मग कोणती क्रांती असू द्या, सामाजिक क्रांती, आर्थिक क्रांती, कुठली क्रांती असू द्या, त्याचं नेतृत्व हा पैलवानच करतो. त्याचं कारण असं आहे की पैलवानाकडे बुद्धी, शक्ती आणि युक्ती या तिन्ही गोष्टी असतात. आणि या तिन्हीचा जेव्हा पैलवान वापर करतो त्यावेळेला चांगल्या चांगल्याचे धाबे आणतात. आणि म्हणून मी तुम्हाला इथं काय जे बसले असतील माझे कुस्तीप्रेमी, माझ्या मागे बसले असतील, स्टेजवर बसले असतील, आपण जातीपातीचं राजकारण सोडावं. प्रत्येकाचं रक्त लालच आहे, तुम्ही रक्त काढा, लालच आहे. तुम्हाला मुक्का भाषेत सांगतो, मी कधीच घाबरत नाही कोणाला बोलायला. आपल्या हिंदूंमध्ये ब्राह्मण, मुसलमानमध्ये कादरी आणि ख्रिश्चनांमध्ये पादरी, हे जी कमात आहे एकच जमात आहे. यांनी आजपर्यंत बहुजन समाजाला, सगळ्या समाजाला देवाच्या नावाखाली म्हणा किंवा काय म्हणतो पाप, पुण्य, कर्म, धर्माच्या नावाखाली दाबून ठेवलंय. आणि त्यामुळं आपला समाज डेव्हलप होत नाही, लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला एखाद्या मुलाला एखादी आई विचारते सकाळी उठल्यावर तू व्यायाम केला का रे, कधीच विचारत नाही. आपल्या घरातली बाई काय विचारते, भाऊ तू पूजा केली का, तू अभ्यास केला कधी विचारणार नाही. म्हणून मला काय सांगायचं की जर आपल्याला समाज परिवर्तन करायचं असेल तर सावित्रीबाई फुलेंचे आपल्यासमोर विचार मांडले, शिक्षणाची जी गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली आणि स्त्रियांना समान अधिकार दिले, ती सावित्रीबाई आपली खऱ्या अर्थाने देवी, लक्षात घ्या, या स्त्रियांना अधिकार देणारी. पण आपण काय केलं, जेवढे पण मोठे लोक झाले यांना एखाद्या समाजापुरतं लिमिटेड करून टाकलं. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, सावित्रीबाई फुले यांची. अहो, मोठा झालेला माणूस कधीच कोणत्या एका समाजाला नसतो. त्याचे विचार खूप महत्त्वाचे असतात. आणि ते विचार जर जिवंत ठेवायचे असतील आणि समाज जर परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला जगलं पाहिजे आणि भांडलं पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज होते, 51 वर्षी 350 किल्ले बांधले. ते कुठे राहिले? दगडाच्या कालामध्ये राहिले, दगडाच्या, लक्षात घ्या. म्हणून आजही शिवाजी महाराज तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहे. उत्तर भारतातले राज्य कशात राहिले? राजमहालात राहिले. कोणता राजा तुम्हाला आठवतो मला सांगा बरं उत्तर भारतातला?
पण आजही छत्रपतीचं नाव घेतल्यानंतर अंगामध्ये जी सनसनी येते ना, ती कुठल्याही राजाचं नाव घेतल्यावर येत नाही, लक्षात घ्या. त्यांनी पुत्राला जन्म दिला संभाजी महाराजांना, तुम्ही नीट लक्षात घ्या. वयाच्या 31 वर्षी मेले. आजकाल आपल्या पोरांचं 31 वर्षी लग्न होत नाही हो. 31 वर्षी 120 लढाई जिंकणारा, वाघाचा जबडा फाडणारा आणि 40 दिवस मृत्यूशी झुंज देणारा तुम्ही राजा बघितला का या जगामध्ये? कोणी एकही या जगात राजा नाही संभाजी महाराजांसारखा. आणि हेच कर्तृत्व आपल्या समोर उभं आहे. या लाल मातीतनं जन्माला आलेले सगळे पैलवान हे छत्रपतींचे मावळे होते. आणि ह्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापन केलं, त्या जेव्हा हे सगळे राज्य करताय ना, हे सगळे छत्रपतींची मेहरबानी आहे. आणि म्हणून हिंदू मुसलमान हा धर्मकर्म त्यांच्याकडे कुठल्या प्रकारे नव्हता, लक्षात घ्या. आपल्याला आपल्या कर्माने मोठं व्हायचंय. आम्ही आता दौरा करता करता मी आता मनमाडला गेलो, सटाण्याला गेलो, देवळ्याला गेलो, कळवणला गेलो. सटाण्याला गेलं तर मला असं कळालं की तिकडे मामलेदाराची यात्रा भरते, मामलेदाराची. त्या लोकांना विचारलं, मामलेदाराची यात्रा तुम्ही काय भरवते हो? ते म्हणजे त्यांनी खूप चांगलं काम केलं म्हणून आम्ही त्याचं देऊळ बांधलं. मग त्यांना मी प्रश्न विचारला, जो माणूस समाजात चांगलं काम करतो म्हणून त्याचं देऊळ बांधलं जातं का नाही? म्हणजे देव कशामध्ये? अहो माणसामध्ये देव आहे हो. तुम्हाला ज्या आईबापांनी जन्म दिला ते तुमचे देव. आपण गणपतीची पूजा करतो, जो गणपतीने पृथ्वीची प्रक्रिया मारायची म्हणून काय म्हणतो आपण? त्याने आईबापाची प्रक्रिया मारली, म्हटले का मी सगळ्या पृथ्वीची प्रक्रिया मारली. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या आईबापांना देव जर मानलं तर सगळं तुमच्या जवळ आहे ना. पण आपल्या दुर्दैव असं आहे की आपल्या आईबापांना आपण लांब झटकतो आणि दुसऱ्यांकडे जातो. हे दुर्दैव जर आपल्याला दूर करायचं असेल आणि आपल्या मुलांवर जर संस्कार करायचे असतील तर लाल मातीमध्ये माणूस घडला पाहिजे. ही लाल माती जी सर्वसामान्य माणसाच्या हृदयापर्यंत सर्वांना पोहोचवते, लक्षात घ्या. आज मी माझ्या आयुष्यातले 69 वय चालू आहे माझ्यावलं. 5 ऑपरेशन झाले, ब्रेन ट्यूमर सगळं झालेलं ऑपरेशन. सगळ्या ऑपरेशनला तोंड दिलं. कशा याच्यावर दिलं असेल मी? ताकदी याच्यावर, लक्षात घ्या. ह्युमिनिटी पॉवर म्हणतो आपण, ह्युमिनिटी पॉवर, जगाची इच्छाशक्ती. ह्या इच्छाशक्तीच्या त्याचं हे केलं. आणि आज 69 वर्षी पण मी आजही 2-2.5 तास व्यायाम करून पौष्टिक आहार घेऊन फिट राहतोय. मला हातुरणावर पडून मारायचं नाहीये. मी मरल तर असा उभ्याने मरल, पण हातुरणं कधी पडणार नाही, कोणाच्या लाचार होणार नाही आयुष्यामध्ये. आणि हेच ध्येय हे जे माझे ज्येष्ठ नागरिक बसलेले ना पुढे मागे पैलवान, यांनी आयुष्यामध्ये ठेवलं पाहिजे, लक्षात घ्या. मी बघितलं, मी आता साहेबांशी पण बोललो, साहेब आपल्याकडे ड्रग्सचं प्रमाण खूप मोठं आहे. दारू, गांजा, अफू, चरीस. आमच्या नाशिकला याच्या गोळ्यांचा जो कारखाना सापडला या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. साहेब म्हणे त्याच्याकरता नवीन कायदा पास करायला लागेल. मग आपल्या देशामध्ये तरुण पिढी जर बरबाद करायची असेल, तुम्ही एक लक्षात घ्या, देशाला जर गुलाम बनवायचं असेल तर काय करायला लागतं? तरुण पिढी बरबाद करायला लागते. तरुण पिढी ज्या वेळेला बरबाद होईल ना त्यावेळेला देश गुलाम होतो. आणि गुलामी ही आपण कशी भोगली बघा. 100 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, मोगलांनी राज्य केलं. त्याचं कारण तेच होतं का आपल्या तरुण पिढीला व्यसनाच्या अधीन करून त्यांच्यावर राज्य केलं. याचा जर आपल्याला प्रतिकार करायचा असेल तर ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवून मातीच्या आकारात उतरलं पाहिजे, लक्षात घ्यावं. ही तळमळी माझं सांगायचं कारण एवढंच आहे का समाजामध्ये आपल्याला जर परिवर्तन घडवायचं असेल, या मालेगावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम केलं गेलं हिंदू मुस्लिमच्या नावाखाली. आज मी बघतो इथं हिंदू बसले, मुस्लिम बसले, एका ताटात खात्याचे होत्या. मी पण माझे दोस्त सगळे आलेले, मुबारक खानाचं पुण्या सगळे दोस्त माझ्यावर इथं आलेले. आम्हाला कधी वाटलं नाही का आम्ही दुश्मन आहे. ही दुश्मनी तयार करणारे जिल्ह्यात ज्यांना नेतेगिरी करायचे असतात ना, मोठी नेतेगिरी, ते दुश्मनी तयार करतात. तुमचं आमचं काय भांडण आहे सांगा बरं? काय भांडण आहे कोणाशी? आहे का काय भांडण तुमचं कोणाशी? काय नाही, प्रत्येकाला पोटाचं पडलेलं आहे. आजही माझा शेतकरी, तुम्ही सर्वसामान्य जीएसटीच्या माध्यमातून इतका टॅक्स भरता गव्हर्नमेंटला का त्या टॅक्सचा मोबदला तुम्हाला काय भेटतो सांगा ना? 1 रुपया पण तुम्हाला त्याचा मोबदला भेटत नाहीये. तुम्ही फक्त जनावरासारखं गोल गोल फिरायचं आणि आयुष्यभराची कमाई करायची आणि गव्हर्नमेंटला टॅक्स भरायचा. पण हे विचार न करता तुमच्याकडे बुद्धी आणि शक्तीचा वापर करणारा तरुण पोरगा तयार झाला तर तो विचारणार नाही का प्रश्न? आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही साध्या नेकुरीला गेले का पिऊनच्या पोस्टला गेले ना, तुम्हाला विचार किती पास आहे रे, आणि तो बसलेला असतो 5वी नापास माणूस, तू किती पास आहे म्हणतो. आत्ताच महाराष्ट्रामध्ये एकच अधिकारी खूप ऍक्टिव्हली काम करतोय, तुकारामजी मुंडे साहेब. तुम्ही वाचता रोज पेपरला त्याला. अतिशय तुम्ही एक लक्षात घ्या, एक आय एस ऑफिसर इतकं चांगलं काम करून देशामध्ये अख्खा देश हलवला. रामदेव बाबावरती रेट टाकायची ताकद होती कोणाची? रामदेव बाबा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जावई, करोडो रुपये कमवले आपल्या बंडल बांधून खोटं बोलून. म्हणजे आपल्याकडे उत्पन्न 100 किलो असेल तो 400 किलो विकतो, हे त्यांनी सांगितलं. आता मी वाचलं. आणि अशा वेळेला एखाद्या माणसावरती हात टाकून त्याच्यावर तामार करणं ही ताकद कशात आहे हो? त्या आय एस अधिकाऱ्यावरती आहे. जर हा आय एस अधिकारी आपले जर सगळे काम करायला लागले नाही,
हे लाख लाख रुपये 2-2 लाख रुपये आपल्या खिशातले पगार घेतात, परत आपलं रक्त पितात, परत रक्त पिते ना. प्रत्येक ठिकाणी हप्ते खाय, हे खाय, ते खाय, सगळं चालूच आहे ना तमाशा. पुण्याला 22 लोक 27 लोक मेले, आता ते दारूच्या भट्ट्या तोडून राहिले, मग इतक्या दिवस काय झोपा घेत होते का? हा प्रश्न कोणी विचारायचा? मला सांगा ना, कोणी विचारायचा? पेपर फुटतात ते, तुमचे मुलं कष्ट करतात ते, तुम्हाला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, अभ्यास करताय मुलं सगळं रात्रंदिवस. पुण्यामध्ये मी बघतो जाऊन अनेक वेळेला, मुलं अभ्यास करतात, डोळे फोडते, आईबाप शेती विकतात, मुलांना शिकवते, आणि तिकडे पेपर फुटून श्रीमंतांचे पोरं पैसे विकत घेत आहे. अशा वेळेला त्या शिक्षण घेणाऱ्या मुलाचं आणि त्या आईबापाचं काय होणार हो? आणि अशा वेळेला जर आपल्याला सिस्टीम जर बदलायचं असेल तर ही फक्त आणि फक्त या मातेमध्ये ताकद आहे, कुस्तीच्या मातेमध्ये. म्हणून मी तुमच्याबरोबर समोर आलेलं लक्षात घ्या. आज या ठिकाणी संवाद साधण्याकरता मला असं वाटलं होतं की खूप मोठा जनसमुदाय होईल तयार, पण काय असू द्या, 100 मेंढरं पाळण्यापेक्षा 10 वाघ असले ते परवडतील. लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आहे, प्रत्येकाच्या घरात मुलं आहे, नातू आहे, नातेवाईक आहे. आपल्या घरातल्या मुलांना तुम्ही चांगले संस्कार द्यायचे असतील तर त्याला व्यायामाला लावा. लक्षात घ्या, जो माणूस एखादा दवाखाना असेल ना, ICU मध्ये जाऊन बघा, जो माणूस दवाखान्यात पडतो ना, त्याला माहीत असतं व्यायामाचं महत्त्व काय आहे. तुमच्याकडे करोडो रुपये, पण ते भोगण्याकरता तुमच्याकडे शरीराची संपत्ती नसेल, त्याला पैशाचा उपयोग काय मला सांगा ना तुम्ही. मी सांगतो ना, मी श्रीमंत आहे, जगातला सगळ्यात श्रीमंत प्राणी मी आहे, कारण माझ्याकडे शरीर आहे. शरीराची संपत्ती माझी कोणी चोरू शकत नाही, पण तुमच्याकडे असणारा पैसा कोणी चोरून नेईल हो. आणि म्हणून शरीराची संपत्ती कमवायची असेल तुम्हाला तर या मातीच्या आखाड्यात जायला लागणार तुम्हाला. म्हणून सांगतो तुम्हाला वारंवार मी, का या मातीच्या आखाड्यातलं जन्मलेलं पावलं हे समाजाचं नाही, आपल्या घराचं रक्षण करतं, समाजाचं रक्षण करतं, स्त्रियांचं रक्षण करतं. कारण त्याच्यावरती ते संस्कार केले जातात. ज्या छत्रपतींनी म्हटलं की अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती तर आम्ही रूपवती होणारे, त्याच्या मावळे ना आपण दुसऱ्यांच्या आई बहिणींना आपल्या समजणाऱ्या. हा जो समाजामध्ये जे कीड पसरली याला कारण काय माहिती आहे का? याला कारण आहे व्यसनाधीन झालेले मुलं, आईबापाचं न ऐकणारे मुलं. ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या जोपर्यंत कंट्रोल केल्या जात नाही, त्याला कंट्रोल करायला एकच मार्ग आहे. भोसले साहेबांनी अतिशय चांगलं काम सुरू केलं आहे. इथं आमचे दीपक पाटील बसलेले, बाकीचे खलिफा बसलेले, अनेक खलिफा बसलेले सगळे. त्यांना विनंती करेल मी, एक लक्षात घ्या, व्यायामशाळा हे सेंटर आहे. लक्षात घ्या, माणसं तयार करणार, मनुष्य तयार कसा केला जातो हे एक सेंटर आहे. आणि देवळं, मस्जिदी, चर्च इथं धर्माचा संस्कार केला तर लक्षात घे. धर्म हा जगायला शिकवतो, पण आपल्याला जगण्याचे अधिकार कोण दिले असेल तर ते संविधानाने दिले. आणि म्हणून संविधानाचा आपण अभ्यास करून व्यायामाच्या ताकदीने वापर केला पाहिजे. आपले हक्क, आपले अधिकार, आपल्याला काय जगायचा अधिकार दिलेले आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाले, लोकांनी फार रक्ताची आहुती केली, हे सगळे करण्याकरता तुमच्याकडे अधिकार पाहिजे. मला वाटतं या मालेगाव तालुक्यामध्ये 90 नाही 70-80% शेतकरी असणार आहे, 70-80% शेतकरी असणार आहे. आणि या शेतकऱ्यांना माहिती आहे या जमिनीतून उत्पन्न होणाऱ्या लोकांचं काय हालत होती. आपण कांद्यापायी खासदार बदलले, सरकार बदलले, सरकार पडले कांद्याने अनेक वेळेला. मला आजही उत्तमराव ढिकलेंनी नाही का लोकसभेमध्ये कांद्याची माळ घालून उडी मारली आठवते मला आजही. त्या लोकसभेला दिल्लीला असताना मी बघितलेलं आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपले सर्वसामान्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्या मुलांना व्यायाम करून त्याच्यावरती चांगले संस्कार करा. आज या ठिकाणी हे सगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी 150-200 किलोमीटर लांबून तुमच्याशी संवाद साधला आलो. लक्षात घ्या, मी तुमच्याकडे मतदान मागायला, पैसे मागायला नाही आलेलो. तुमच्या मुलं घडवण्याकरता काय केलं पाहिजे ते सांगायला आलो. लक्षात घ्या, तुमच्या मुलं, तुमच्या घरातला एक आहे जर घडला तर अख्खा जिल्हा तुम्ही ताब्यात घेऊ शकता, जिल्हा तुम्ही घडू शकता. एक जर तुकाराम मुंडे इतकं स्ट्रॉंगली काम करू शकतो तर बहुजन समाजाचे तुकाराम मुंडे. लक्षात घ्या, बहुजन समाजाचे 12 वार सांगतो मी, बहुजन समाजाचे असे जर बहुजन समाजाचे IAS ऑफिसर झाले तर समाज परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. आणि ज्याच्याकडे बुद्धी आणि ताकद असते ना ते सगळं घडून आणतो. म्हणून तुम्हाला या निमित्त एक विनंती करतो, या संवादाच्या वेळेला दादासाहेब असते तर मी त्यांना खरंच खूप त्यांना प्रश्न विचारले असते, त्यांच्याकडनं उत्तरं घेतले असते, तुमच्याकरता वेगळ्या स्कीम राबवण्याचा प्रयत्न केला असता. तरीसुद्धा मी शिक्षक शाळेमध्ये असावा. हे जे लहान मुलं बसले ना माझ्यासमोर, त्यांना घडवण्याचं काम कोण करतो? शिक्षक करतो. ज्या शाळेत शिक्षकच नाही तिकडे कसं काय शिक्षक विद्यार्थी तयार होणार? म्हणून शिक्षकांची खाण म्हणतो ती तयार केली पाहिजे, शिकवणारे माणसं तयार केले पाहिजेत. आपल्याकडे शिकवणारे माणसंच नसतील आणि आपण म्हणायचं मला ऑलिम्पिकचं मेडल आणून दे, नॅशनल खेळ अमुक खेळ कुठून काढणार? हे सर्व सामुदायिक काम आहे. या सामुदायिक कामामध्ये मला असं वाटतं आपण सर्वजण याच्यात उतरणार. तुम्ही एक लक्षात घ्या, गांधीजींनी त्यांची पदयात्रा सुरू केली, एकटेच होते, काठी घेऊन चालले होते. म्हणजे गांधीजी चढते गए, आदमी बढ़ते गए और कारतबा बंद म्हणून स्वातंत्र्य भेटलं. ही आम्ही ज्योत पेटवतोय तुमच्या मनामध्ये.
मला असं वाटतंय तुमच्या डोक्यातले हिंदू मुस्लिमचे विचार बाजूला होतील, आज सर्व एकजुटीने काम करतील. हे जेवढे खलिफा इथं बसले ना, त्यांना विनंती करतो मी, खलिफा जेवढे पैलवान बसले जुन्यांना, एकत्र बसा. पैलवानकी हे क्षेत्र संघर्ष करायला नाही, लक्षात घ्या. स्पर्धा असावी हो, संघर्ष नसावा. स्पर्धा करून तुम्ही नाही का नुरा कुस्त्या करू नका, काटा कुस्त्या करा. लोकांना काटा कुस्त्या दिसला पाहिजे. काटा कुस्त्यांनी तुम्ही लक्षात घ्या, कुस्त्यांनी माणसं जिद्दीवान म्हणतात. माणसाला हार पचवण्याची ताकद राहते, लक्षात घ्या. तो जीवनामध्ये हरला ना, कुस्तीवाला कधी हरत नाही. तो पुन्हा व्यायाम करून जमिनीला लढतोय. आयुष्यात जगायचं असेल ना, संघर्षाने तोंड द्यायचं असेल तर तुम्ही पहिलवानकी शिका. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा दोन पैलवान एकमेकाला भिडतात तेव्हा दोघांचे हृदय एकत्र, लक्षात घ्या. हा एकच असा खेळ आहे जेवढे दोन हृदय एकत्र येतात आणि मग लढून शिकतात. माझ्या आयुष्यामध्ये मी काय कमावलं कुस्तीतून? मी माझ्या आयुष्यातनं लाखो करोडो दोस्त कमावले, प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान मिळवलं. आजही माझं वय 69 आहे. मला कुस्ती सोडून 40-50 वर्ष झाले. अनेक जुने कार्यकर्ते भेटतात मला, अरे यार तेरी वो जमाने की कुस्ती मेरे को अभी भी याद आहे. मालेगाव हे कुस्तीचं माहेर, लक्षात घ्या. इकडे मला बरं जाते, चिलबिल पैलवान होते, हाक्षे मक्कू होते, असे अनेक अन्सारी होते, त्र्यंबकराव शिंदे, निकम बंधू दोघं, शांताराम आणि दोघं भाऊ होते. निकम मला आठवतं चांगले. ते मेयर सर होते, या ग्राउंडवर ते कुस्त्या केलेल्या मी. आडके सर प्रिन्सिपल होते या कॉलेजला, एम कॉलेजला. असं खूप चांगलं वातावरण या मालेगावमध्ये तयार झालं क्रीडा क्षेत्राचं. पण हे वातावरण जातीवातीच्या राजकारणात न घालता खेळाच्या स्पर्धेतनं तुम्ही मोठं करा. तुम्ही लक्षात घ्या, थोडं लक्ष घाला, बघा तुमचे पोरं कसे रिझल्ट देत आहे ते. आणि आपलं हे शहर, मालेगाव शहर म्हणा, हे खूप फेमस आहे अख्ख्या भारतामध्ये. पण ते कामाने वाईट कामाकरता फेमस केले लोकांनी, पण इथं चांगलं पण खूप घडतं, लक्षात घ्या. दादा भुसेन सारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटणारे नेते, लक्षात घ्या, जमिनीवरचे नेते, जमिनीवरचे, ते अजून हवेत नाही गेलेले. आणि म्हणून अशा लोकांनी ते बघितलं, त्यांनी सगळे प्रश्न मी त्यांना सांगितले मांडायचे. त्यांनी काय सांगितलं, मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची मी मिटिंग लावतोय, हे सगळे जे तुम्हाला बोलतोय ना मी त्यांच्याशी बोललोय. ते म्हणजे मला एक सगळं कागदावर लिहून दे, आपण याची मिटिंग लावू आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. हे बोलायचं माझं तात्पर्य एवढंच आहे, काय मुख्यमंत्र्याला कळायला पाहिजे की लोकांना त्यांना काय हवंय हे कळायला लागले आता. आणि ज्या वेळेला असे प्रश्न त्यांच्यापर्यंत जातील ना, तेव्हा खुर्च्या हरतील, लक्षात घ्या. राजा कधी घाबरतो? प्रजेला कळायला लागलं की उद्योग काय करते, तेव्हा राजा हरवतो, लक्षात घ्या. आणि म्हणून या गोष्टी जर आपल्याला तयार करायच्या असतील तर तुमचे सर्व, माझ्या काही भगिनी बसलेल्या सगळ्या, त्यांना विनंती करेन की आपल्या मुलांवरती, आणि तुम्ही सुद्धा, तुम्ही एक नका समजू की महिलांनी व्यायाम नाही केला पाहिजे. महिलांना एक स्पेशल केला पाहिजे व्यायाम. कारण ज्या देशातल्या महिला स्ट्रॉंग, त्याची पुढची पिढी स्ट्रॉंग, लक्षात घ्या. स्ट्रॉंग पिढी जर तयार करायची असेल तर तिला महिला वर्ग स्ट्रॉंग पाहिजे. नाही तर आपल्याकडे फिगर मेंटेन करण्याकरता महिला स्ट्रॉंग राहते नाही, आणि पुढची पिढी 25 जमा होते तयार. तो हानिकारक आहे सगळा याच्यामध्ये. आजही आपल्या देशामध्ये देशाचं रक्षण करणारी जमात कोणती आहे हो? बहुजन समाज आहे. तुम्ही आजपर्यंत कधी एखादा गुजराती, ब्राह्मण, मुस्लिम तर आहेच बॉर्डरवरती, पण गुजराती, ब्राह्मण किंवा मारवाडी बघितलं का बॉर्डरवर कधी? गोळ्या खाणारे कोणते मुलं आहे? आपले मुलं आहे, आपले छातीवर गोळ्या खाणारे. आणि आपल्या खिशातून पैसे काढणारे कोण आहे? पैसे काढणारे? हे लोकही पैसे काढणारे. तुम्ही आज तरी मंदिरामध्ये जाऊन दान टाकतात, त्या दानाला कधी हिशोब मागितला कोणी? सगळ्या मंदिरामध्ये करोडो रुपये जमा होतात, कुठे जातात? सोनं जमा होतं, कुठे जातं? साईबाबाच्या मंदिरात 1 कोटीचा आता हे चढवला. मेल्यावर माणसाची पूजा करून काही फायदा आहे का? जिवंतपणी नाही गोडीन, मेल्यावर हातपाय जोडी उपयोग काही त्याच्यावाले. अशा वेळेला हे जिवंत माणसाची ही नाही, जिवंत विद्यापीठ आहे मुलांचं, यांच्यावरती संस्कार करणं महत्त्वाचं आहे. आणि ते काम आम्ही सुरू केलेलं आहे. भगूसारख्या गावामध्ये मी विचार केला खूप माझ्या आयुष्यामध्ये. मी PDFL असेल, त्याच्यानंतर कुस्ती खेळलो वगैरे, बरंच फिरलो, सगळं झालं. इथं पण कुस्त्या केल्या मी तुमच्या मालेगावामध्ये खूप. आणि हे माझ्या डोक्यात आलं की जे मला भेटलं नाही ते माझ्या पुढच्या पिढीला भेटावं. आणि म्हणून मी लेक्चरशिप केली, प्रोफेसर म्हणून जॉब केला, नगराध्यक्ष राजकारण केलं, सगळं केलं मी, बिझनेस केला. आणि जेवढे काही पैसे कमवले असतील त्याच्या माध्यमातून एक सेंटर उभं केलं व्यायामशाळेचं. मी ठरवलं असतं एखादं देऊळ जर मोठं बांधलं असतं ना, त्या देवळामध्ये काय झालं असतं, मोठे पुजारी तयार झाले असते, पेट गोष्ट मोठे पोटं घेऊन. आतमध्ये आंधळे भक्त तयार झाले असते आणि बाहेर भिकारी तयार झाले असते. पण मला ते करायचं नव्हतं. मी शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा माणूस आहे, लक्षात घ्या, ज्यांनी हा समाज घडवलेला आहे. आणि माणसं जर घडवायचे असतील तर व्यायामाचे, ज्ञानाचे मंदिर उभे केले पाहिजे. जे इथं आता हे व्यायामाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच ज्ञानाचं मंदिर आहे. हे मंदिरामध्ये माणसं घडून जेव्हा समाज घडतो तेव्हा खऱ्या अर्थाने होतं. म्हणून
या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करतो का खूप वेळ बोललो मी, अनेक चर्चावर विषय मांडला आहे, परंतु आम्ही जे सिस्टीम बाहेर घेऊन निघालोय, माझ्याबरोबर हे सगळे रात्रंदिवस काम करणारे माझे कार्यकर्ते यांनी रिटायर झाले, माझ्याबरोबर मोरे सर बसलेले 73 वय शिक्षक प्राचार्य म्हणून रिटायर झाले, उत्तम दळी PSR म्हणून रिटायर झाले, माझं पुतणे आहे काम करतोय बिझनेस आहे पण कुस्ती करता वाहून घेतलेलं आहे. माझा उद्देश एकच आहे की आपण रिटायर झाल्यावरती स्वतःला कमजोर समजायचं नाही, आपल्याकडे असणारं ज्ञान वाटलं पाहिजे. आम्हाला तुमच्याकडनं काही नको आहे, पण तुमचे पोरं जर घडवले तर तीच खरी आमची कामाची पावती राहणार आहे. आज या ठिकाणी या सर्वांशी संवाद साधण्याचा विजू भवनी म्हणा आणि बाकीचे जेवढे पण इथले भोसले साहेब आहे आणि त्यांची सगळी टीम आहे, त्यांनी मला वेळ दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.